गोष्ट काही दिवसांपूर्वीची आहे, अगदी काही दिवसांपूर्वीची, जेव्हा विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू होती. सगळे नेते एकमेकांवर तुटून पडत होते. अत्यंत खालच्या भाषेत आरोप प्रत्यारोप सुरू होते. तेव्हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न हाच होता की हाच का आपला सुसंस्कृत महाराष्ट्र. पण सध्या ज्या घडामोडी घडतायत, ज्या पद्धतीनं सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसोबत वागतायत, तेव्हा आशेचा एक किरण नक्कीच दिसतो. असंच काहीसं आज घडलंय. नेमकं काय ते सांगणार आहे आजच्या राजकीय शोलेमध्ये. चला सुरुवात करूया. शरद पवारांचा आजचा वाढदिवस राजकीय वर्तुळात लक्षवेधी ठरला, तो अजित पवारांच्या भेटीमुळे. दिल्लीत अजित पवारांनी सहकुटुंब शरद पवारांची भेट घेतली आणि नव्या चर्चांना उधाण आलं. गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्रात रंगत असलेल्या ऑपरेशन लोटसचा आणि या भेटीचा काही संबंध आहे का, याचीही चर्चा सुरू झाली. कौटुंबिक नाती जुळवताना सत्तेचे आकडे नव्याने जुळवण्याचा हा प्रयत्न आहे का, असाही सवाल विचारला जाऊ लागला. पाहूयात. मी घरातलंच आहे ना, मी काय मला आपल्या काकाला भेटण्यासाठी दादा आले. येत असताना आपल्या सासऱ्याला भेटण्यासाठी काकी आल्या. कुटुंब नेहमी एकत्र आलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण प्रयत्नही केला पाहिजे. दिल्लीच्या गुलाबी थंडीत नात्यांना ऊब देण्यासाठी अजित पवार आज सकाळीच काका शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचले. शरद पवारांच्या वाढदिवसाचं निमित्त साधत पवार कुटुंब पुन्हा एकत्र आले. या भेटीतली पवार कुटुंबियांची लँग्वेज तर बोलकी होतीच, मात्र त्याही पेक्षा बोलकी होती ती त्यांची बॉडी लँग्वेज. लोकसभा निवडणुकीत ज्यांच्यावर सडकून टीका केली त्या सुनेत्रा पवारांना नणंदबाई सुप्रियाताईंनी असं प्रेमाचं आलिंगन दिलं. पुतण्या पार्थचं तर असा लाडाचा मुका घेऊन जोरदार स्वागतच केलं. आणि त्यानंतर पवार कुटुंबियांसोबत केक कटिंगचा जोरदार कार्यक्रमही झाला. विधानसभा निवडणुकांपूर्वीच्या दिवाळीला गोविंद बागेत न गेलेले अजित पवार काकांच्या वाढदिवसाला मात्र नात्यांचा गोडवा गाताना दिसले. आपल्याला कुटुंबात वेगळं पाडल्याची टीका करणारे दादा आज मात्र आपण कुटुंबाचाच भाग आहोत असं सांगत होते. मी घरातलंच आहे ना, मी काय मला चांगली गोष्ट आहे. शेवटी हीच तर आपली संस्कृती आणि ती जपणं ही सगळ्यांची जबाबदारी. आणि सगळे मोठे नेते अशा पद्धतीने जर संस्कृती जपत असतील तर ती चांगली गोष्ट आहे. आमच्यासारख्या नवीन आमदारांना नाही तर नवीन राजकारणामध्ये काहीतरी करून पाहण्याला जेव्हा काही आधीची पिढी ही संस्कृती जपते हे बघते तेव्हा आम्हाला नक्कीच आवडतं. पण एवढे जबरदस्त टीका वगैरे असं दोन्ही बाजूनी झाले नाहीत, किंवा म्हणजे सगळ्यांनी निवडणुकांमध्ये पातळी काय कधी सोडली नाही. आमचं कुटुंब कधीच तसं वागत नाही. आणि शेवटी राजकारण हे एका बाजूला असलं पाहिजे, विचार हे वेगळे असले पाहिजेत. वेगळ्या आता झालेत, पण कुटुंब नेहमी एकत्र आलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण प्रयत्नही केला पाहिजे. आणि आजचा हा एक प्रयत्न तो असेल. काय 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 नाही, कौटुंबिक 100% कौटुंबिक भेट आहे, बाकी काय नाही. एक बरं भेट झाली, केक कापला, शुभेच्छाही दिल्या. त्यानंतर पुढे बोलणं काय झालं हा प्रश्न ओघानं आलाच. इकडे काय चाललंय, तिकडे काय चाललं, म्हणजे जनरल परभणीला काल असं का घडलं किंवा इतर ठिकाणी काय चाललंय, अशा सगळ्या चर्चा झाल्या. इन जनरल चर्चा त्या ठिकाणी झाली. आणि पार्लमेंटमध्ये लोकसभा का कमी चालली, राज्यसभा का कमी चालली, आमचं मंत्रिमंडळाचं बाकीचं कधी मंत्रिमंडळाचा विस्तार त्या ठिकाणी होणार आहे, आमचं अधिवेशन केव्हा आहे, अशा जनरल चर्चा ज्या नेहमीच्या असतात तशा पद्धतीने चर्चा झाली. एबीपी माझाला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार 10 दिवसांपूर्वीच प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची दिल्लीत भेट घेतली होती. त्यावेळी अजित पवारही 2 दिवस दिल्लीतच ठाण मांडून होते. आजची भेट ही 10 दिवसांपूर्वीच्या त्या भेटीचाच पुढचा अंक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. परवाच्या विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये
ज्यांना गेल्या 2 वर्षात वाईट अनुभव आला त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे नेते जे होते ते ज्या पद्धतीने प्रेमाने बोलत होते, म्हणजे मग जयंत पाटील काय, जितेंद्र आव्हाड काय, किंवा त्यांचे ते आर पाटलांचे चिरंजीव काय, हे ज्या प्रेमानं बोलत होते की जणू काही झालंच नाही गेल्या काही वर्षामध्ये, अशा पद्धतीने संबंध जे काही बोलत होते त्याच्यामुळं आता हे अजित पवार तिकडे गेलेले आहेत, पवार साहेबांना भेटले, त्यामुळं काही गैरसमज निर्माण होत आहेत का असं वाटतंय. विशेष म्हणजे भाजपकडून महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसची तयारी सुरू झाल्याची चर्चा 2 दिवसांपूर्वीच सुरू झाली आहे. दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या शक्यतेलाही या भेटीनंतर तोंड फुटलंय. त्यामुळे बारामतीत नात्यांचं आणि दिल्लीत खासदारांचं गणित जुळवण्याचा तर हा प्रयत्न नाही ना, असा प्रश्न निर्माण झालाय. आपल्याला मिळालेला विजय अधिकाधिक कन्सॉलिडेट करणं आणि भारतीय जनता पक्षाच्या विस्ताराला कुठेतरी आडकाठी एक काहीतरी मर्यादा घालणं या पद्धतीचं असू शकतं. आणि त्यामुळे ऑपरेशन लोटसपेक्षा आपला पक्ष म्हणजे आपल्याबरोबर आलेला गट, जो आता गटही म्हणता येणार नाही, पक्षच म्हणायला हवा, जो अजितदादांकडे आहे, मोठ्या संख्येने आमदार आहेत, उरलेला जो पक्ष आहे तो अधिक आपल्याकडे कसा येईल या दृष्टीने अजित पवार पुढची आखणी करतायत. केंद्रात भाजपचे 240 खासदार आहेत. नितीश कुमारांचे 12, चंद्राबाबू नायडूंचे 16 तर अजित पवारांचा 1 खासदार. यात शरद पवारांच्या 8 खासदारांची भर पडली तर चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांच्यावरील भाजपचं अवलंबित्व कमी होऊ शकतं. त्यामुळे या मनोमिलनासाठी दोन्ही पवारांपेक्षाही भाजपच प्रचंड आशावादी असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म 1999 साली सोनिया गांधींवर परदेशी मुद्द्याची टीका करून झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर सोनिया गांधींच्या पक्षाकडून मोठ्या प्रमाणामध्ये शरद पवारांवर खालच्या भाषेत टीका देखील झाली. मात्र निवडणुका पार पडल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा सोनिया गांधींची काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्रित येऊन सत्तेत सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. आता देखील जरी मोठ्या प्रमाणामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीने टीका जरी झाली असली तरी विकासाच्या मुद्द्यावर हा पक्ष, शरद पवारांचा पक्ष एकत्र येऊ शकतो, ती शक्यता नाकारता येत नाहीये. राहता राहिला प्रश्न विचारधारेचा, तर शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आम्ही सत्तेत राहून देखील सोडणार नाही, अशा पद्धतीची कदाचित भूमिका शरद पवारांच्या राष्ट्रवादीची देखील असू शकते. गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रातल्या राजकारणात कल्पनेपलीकडच्या अनेक गोष्टी घडतायत. या घडामोडींचा उत्तरार्ध आता कसा आकार घेतो याचीच प्रचंड उत्सुकता राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे. दिल्लीहून निलेश बुधावलेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. 23 नोव्हेंबरला निकाल लागला. महायुती सरकार प्रचंड बहुमताने सत्तेत आलं. पण मुख्यमंत्री पदाचं नाव घोषित व्हायला 4 डिसेंबर उजाडला. 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री बनले. पण आठवडा उलटला तरी मंत्रिमंडळाचा अजून पत्ताच नाही. कोण मंत्री बनणार, कोणाला कोणतं खातं मिळणार, हा सस्पेन्स अजूनही कायम आहे. काही जण गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत, काही वेटिंग लिस्टवर आहेत, काही आशेवर आहेत, तर काही नशिबावर सगळा भार सोडून निवांत बसलेत. दिल्लीतील भेटीगाठींनंतर मंत्रिमंडळ विस्ताराची सद्यस्थिती काय आहे पाहूया त्याचाच एक खास रिपोर्ट. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत, उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र ठाण्यात. चर्चा तर होणारच, कारण गल्ली ते दिल्ली सध्या वेध लागलेत मंत्रिमंडळ विस्तारात. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ फॉर्म्युल्यावर दिल्लीत शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. त्यानुसार भाजपचे 20 मंत्री, शिवसेनेचे 12 मंत्री तर राष्ट्रवादीचे 10 मंत्री असतील असं सांगितलं जात आहे. काल मुख्यमंत्री फडणवीसांची अमित शहा आणि JP नड्डांसोबत 1.5 तास बैठक झाली. तर आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेतली. या बैठकीत भाजपकडून मंत्रिपदी कुणाकुणाची वर्णी लागणार यावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतंय.
मित्रपक्षाचे मंत्री ठरवण्यात भाजपची भूमिका नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा कुठलाही तिढा नाही आहे. अजितदादा त्यांच्या कामाने आले आहेत, मी माझ्या कामाने आलेलो आहे आणि आत्ता लगेच शिंदेजींचं इथे काम नसल्यामुळे ते आलेले नाही आहेत. त्यांच्या पक्षाचे कोण असतील, शिंदे साहेबांचे शिंदेसाहेब ठरवतील, अजितदादांचे अजितदादा ठरवतील. आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील याचा निर्णय हा शेवटी आमचं जे काही पार्लमेंटरी बोर्ड आहे, आमचे नेते ते घेतात. महत्वाची खाती आपल्याकडे राहावीत यासाठी तिन्ही पक्ष आग्रही आहेत. एकनाथ शिंदेंना गृह, महसूल, नगरविकास असं एखादं खातं हवं होतं. अजितदादांकडे अर्थ खातं नको असाही शिवसेनेचा एक सूर होता. मात्र सर्वाधिक आमदार असलेल्या भाजपनं मित्रपक्षांची समजूत काढण्यात यश मिळवल्याचं कळत आहे. देवेंद्र फडणवीस से भी कल रात में मुलाकात हुई, आज आप लोगों से, तो मतलब ये फॉर्मूला सेट हो गया? भाई देखिए, फॉर्मूला सेट हो चुका है और 14 को जब शपथ होगी तो आपको पूरी बात क्लियर. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचाच वरचष्मा राहण्याची शक्यता आहे. सर्व प्रमुख खाती भाजपकडे जाऊ शकतात. गृह खातंही भाजपकडेच राहणार असल्याचं समजतंय. अर्थ आणि महसूल खात्यासंदर्भात भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरू आहे. नगरविकास खातं शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम खातंही सोडण्याची भाजपची तयारी दिसतेय. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसोबत चर्चा झाल्यावर अधिकृत घोषणा होणार आहे. भाजपचा वर्चस्व मंत्रिमंडळामध्ये राहणं अगदी स्वाभाविक आहे आणि महत्त्वाच्या खात्यांवर अधिकार शिवाय राज्यमंत्रीपदं ही तेवढ्याच प्रमाणात मिळाली पाहिजेत अशी मागणी या पक्षाकडून झाली तर त्यात काही आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. आणि हा महायुतीमधला सर्वात मोठा पक्ष आहे. राहिला दोघांचा विषय राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, तर यांना भाजपच्या वाटणीनंतरच्या संख्येवर समाधान मानावंच लागेल. मंत्रिमंडळ विस्तारावरून विरोधकांनाही टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे. मधल्या कालखंडामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घ्यायलाही वेळ लागला. मला वाटतं आतल्या त्यांचे मतभेद असावेत, एकमेकांविषयी अजूनही विश्वासाची भावना नसावी. त्यामुळे कुणाला किती मिळालं पाहिजे अधिक मिळवण्याच्या दृष्टिकोनाचा त्यांचा प्रयत्न असावा आणि त्यामुळे हा मंत्रिमंडळाचा विस्तार दिवसेंदिवस लांबत असेल. आता 3 पक्षांनी एकत्र येऊन हे सरकार स्थापन केलं आहे आणि त्यांच्याकडं भरपूर तिथं बहुमत आहे. 237 त्यांच्याकडं आमदार आहेत, 35 का 37 आमदार आहेत महायुतीकडं. त्याच्यामुळं त्यांना तिथं थोडा वेळ लागत असेल. या आधीच्या सरकारमध्ये मंत्री असलेली काही नावं नव्या मंत्रिमंडळात नसतील अशा चर्चा सुरू झाल्या. त्यावरूनही क्रिया प्रतिक्रिया येणं सुरू झालंय. खरे पाहिले तर एकनाथरावजी शिंदेसाहेब हे आमचे नेते आहेत आणि ते मंत्रिपदाविषयी जो निर्णय घेतील तो अंतिम राहील. प्रगती पुस्तकात मी नापास ह्या बातम्या दाखवत आहे, ती बाब मनाला लागते आहे. मी नापास असूच शकत नाही कारण मी निरंतर जनतेसाठी काम करीत आलो आहे. महायुतीकडे 232 आमदार आहेत. त्यातल्या फक्त 43 जणांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे. त्यामुळे जवळपास 190 आमदार निराश होणार आहेत. त्यातले महत्त्वाकांक्षी आमदार संतुष्ट ठेवणं, समाधानी ठेवणं यासाठी फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना तारेवरची कसरत करावी लागू शकते. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. तर मग बघूया हा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार आणि कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार. राजकीय शोलेमध्ये आज इथेच थांबूया. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.